नमस्कार मित्रांनो, आपण आता विरार ईस्टमध्ये द्वारकाधीश मंदिराकडे आलेलो आहे। हे बघा, हे मंदिर असं आहे इथे। इथे अशी पार्किंग आहे। आज काय सुट्टीचा दिवस नसल्यामुळे पार्किंग मोकळे आहे, पण पूर्ण गर्दी असते इकडे। आणि जे समोर दिसतंय ते कॉलेज आहे, विवा कॉलेज। हे आपलं भोजनालय आहे द्वारकाधीशचं, एक छोटंसं। दर्शन घेऊन झाल्यानंतर इथं भोजन प्रसाद करू शकतो आपण। इथे चप्पल स्टँड आहे, फ्रीमध्ये चप्पल ठेवू शकतो विनामूल्य। इथे एक छोटीशी विहीर आहे चप्पल स्टँडच्या बाजूला। इथे एकच झाड आहे, पण त्या झाडाखाली बसण्यासाठी असं खुर्च्या वगैरे ठेवलेत मस्तपैकी, इथं बसू शकतो आपण। आणि खाली माती असल्यामुळे, दगड माती असल्यामुळे कार्पेट पसरलेत इथून मंदिराकडे जाण्यासाठी। अजून आजूबाजूचा परिसर एकदम बनवायचं बाकी, हळूहळू बनवतील, पण मंदिर एकदम छान आहे। मंदिराचं टायमिंग आहे दुपारी 1 वाजता बंद होण्याचं आणि परत संध्याकाळी 4 वाजता चालू होण्याचं। 4 ते 7 वाजेपर्यंत चालू असतं, 7 वाजता परत बंद करतात। तर मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी, झुला वगैरे आहे। मोठी माणसं पण लहान मुलं पण खेळतात आहे। इथून आपली एंट्री। पुरुषांना डायरेक्ट सोडतात, महिलांना लाईनमधून यावं लागतं, कारण महिलांची संख्या जास्त असते। त्यामुळे आपल्या इथे एक खांब आहे, आपण असं लाईनीनं मंदिरात फोटो काढायला अलाउड नाही, व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, त्यामुळे नाही काढू शकत। आपण आता मंदिराच्या पाठीमागे जाऊया बघायला काय आहे। बघा, असं बांधकाम असं मस्त केलं, सगळे सेल्फी वगैरे घेतात मस्तपैकी। असं छोटंसं एक गार्डन तयार करायला लागलेत, हळूहळू होईल मोठं तयार। हे मंदिराच्या खाली असं आहे, मोकळं झालं, फोटो नाही काढ। मंदिराच्या पाठीमागे आलं की हा दुसरा दरवाजा, इथून आत गेलं की खाली बघण्यासारखं मस्त आहे। छोटंसं एक शिवलिंग आहे, छान आहे। तिथे पण फोटो काढायला देत नाहीत, मी गेलेलो आतमध्ये, पण फोटो काढायला बंदी आहे। वरती बघा असा ध्वज फडकतोय। ते शिवलिंग अतिशय सुंदर आहे, खूप मनाला मस्त वाटलं बघून। तसं थोडंसं फिरून पाठीमागं आलं की असं बनवलं आहे थोडंसं छोटंसं द्वारकाधीशचं। फिरून बघूया आपण। आपण आता चारी बाजून फिरून बघूया कसं बनवलं मस्त। पाण्याचा कुंड आहे, बाजूने झरणा आहे, पाण्यामधून नाणे टाकतात, हे असं आहे। खूप छान बनवलं, अतिशय छान बनवलं। आणि लोकांनी बघा, छोटंसं द्वारकाधीशचं मंदिर बनवलं। हे बघा, असे छोटेसे द्वारकाधीशचे मंदिर बनवलेत, कसे छान छान बनवतात ते लोक मस्त। हे मंदिर जरा जास्त उंच आहे। ते पाठीमागचं असं दिसतंय बघा, बघायला किती छान आहे। पाठीमागचा व्ह्यू असा आहे, अतिशय सुंदर आहे। आणि आजूबाजूचा परिसर म्हटलं तरी हा असा आहे, खूप छान आहे। चारी बाजूनी डोंगर आहेत, मस्त एकदम निसर्गरम्य वातावरण आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये लिहा जय द्वारकाधीश। अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा।
दर्शन घेऊन झाल्यानंतर इथे समोर भोजनालय आहे, तिथे भोजन करून आपण जाऊ शकता. प्रसाद पण आहे, प्रसाद पण घेऊ शकतो. गरमागरम भोजन असतं. हे आपलं भोजनालय आहे. आता दुपारची वेळ असल्यामुळे गर्दी कमी, मंदिर बंद होण्याचा टाईम आलं आहे. दुपारच्या तर 12:30 वाजलेत. आता खूप गर्दी असते, भयानक. उभा राहायला जागा नसते मंदिराच्या परिसरात आणि मंदिरामध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.